टीव्हीवरती एक ॲडव्हर्टाईज येते ज्याच्यामध्ये टिफिनचं स्वीट एंडिंग म्हणून एक बिस्किट मुलांना टिफिनमध्ये देण्याच्या बद्दल ॲडव्हर्टाईज असते ती. तर खरंच मुलांच्या टिफिनची एंडिंग स्वीट असली पाहिजे का? तर ज्यांच्या घरात मुलं आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच असतं की मुलांची जी मधली सुट्टी असते, ब्रेक असतो, त्याच्यामध्ये टिफिन खाण्याखेरीज पण मुलांना भरपूर कामं असतात. त्यांना गप्पा मारायचे असतात, त्यांना खेळायचं असतं किंवा अगदीच कुठला अभ्यास राहिला असेल ते कंप्लीट करायचं असतं तेवढ्या छोट्याशा वेळात. त्यामुळे टिफिन खाल्ल्यानंतर मुलं चूळ भरतातच असं नाही. आणि मग अशा केसमध्ये जर तुम्ही टिफिनमध्ये गोड काहीतरी दिलेलं असेल, विशेषतः बिस्किट म्हणजे फक्त मैदा आणि साखर, तर मग असं काही दिलेलं असेल आणि ते गोड तसंच मुलांच्या तोंडात राहिलं शाळाच्या अख्ख्या वेळेभर, तर मग डेफिनेटली मुलांचे दात किडण्याची शक्यता वाढते. जर मग बिस्किट किंवा गोड काही द्यायचं नाही एंडिंग म्हणून, तर मग एंडिंगला काय द्यायचं? तर जे सॅलड असतं, काकडी, गाजर किंवा मुळा, बीट अशा ज्या भाज्या असतात किंवा मग स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य, या ज्या गोष्टी आहेत किंवा फळं ही गोड जरी असली तरी ती फायब्रस असतात. या सगळ्या गोष्टी फायब्रस असल्यामुळे त्या नॅचरलीच दातांना स्वच्छ करण्याचं काम करतात. त्यामुळे आपल्या मुलाचं टिफिनचं एंडिंग हे असं असलं पाहिजे जे त्यांच्या दातांना स्वतःहूनच क्लीन करेल. म्हणजे तरी मुलांनी चूळ नाही भरली तरी त्यांचे दात खराब होण्याची शक्यता कमी होईल. आणि अर्थातच हे पदार्थ बिस्किटपेक्षा जास्त मुलांच्या तब्येतीसाठी चांगले असतातच. त्यामुळे तुम्हीच ठरवा मुलांच्या टिफिनची एंडिंग काय असली पाहिजे.